हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। देशात 21 राज्यातील 102 जागांसाठी उद्या मतदान। पहिल्या टप्प्यात 16.63 कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावणार। 1625 उमेदवारांचे राजकीय भवितव्य जनता ठरवणार। बळवंत वानखेडेंची लढाई नाचीशी नाही, बाई पडद्यावरची नटी तुम्हाला खोडावेल, मोहाला बळी पडू नका। नवनीत राणांविषयी बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली। जनाब राऊत काँग्रेसच्या दरबारात नसतात, रवी राणांची टीका। राऊतांनी महिला आणि कलाकारांचा अपमान केला। बाळासाहेब ठाकरे असते तर राऊतांची हकालपट्टी केली असती। अमरावतीत राऊतांच्या निषेधार्थ भाजप महिला पदाधिकाऱ्यांची बॅनरबाजी। काँग्रेसचा नाचा संजा बॅनरवरती उल्लेख। नवनीत राणांवरील वक्तव्यावरून राऊतांच्या फोटोला जोडे मारत आंदोलन। भांडूपमधील महायुतीच्या मेळाव्यात शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांचा राडा। बॅनरवर बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघेंचा फोटो नसल्यानं वाद। भाजपच्या राम कदमांच्या मध्यस्थीनंतर वाद निवळला। टीका करणाऱ्यांवर विश्वासानं सगळं सोपवलं, मात्र त्यांनी विश्वासाला धक्का लावल्यानं सगळीकडे लक्ष द्यावं लागतंय। अजित पवारांनी प्रचारावरनं केलेल्या टीकेला शरद पवारांचं प्रत्युत्तर। बारामतीची लढाई भावकीची नाही, पंतप्रधान नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी अशी लढाई। महायुतीच्या सभेत अजित पवारांचं वक्तव्य। मी शारदाबाई पवारांची नात, रडणार नाही तर लढणार। सुप्रिया सुळेंचा नाव न घेता अजित पवारांवर हल्लाबोल। सुनबाईंना पाठवा दिल्लीत आणि लेकीला ठेवा गल्लीत। महायुतीच्या मेळाव्यात शिवसेनेच्या नीलम गोऱ्हेंचा शरद पवारांवर निशाणा। सुप्रिया सुळेंचं सुनेत्रा पवार पार्थ पवारांना 55 लाख रुपये कर्जाचं देणं बाकी। सुप्रिया सुळे यांच्या प्रतिज्ञापत्रातनं खुलासा। यंदा सुळेंचं शेतीचं उत्पन्न 0 रुपये असल्याचंही नमूद। अजित पवारांवर अन्याय झाला म्हणून ते आमच्या सोबत आले। बारामतीत भाकरी फिरवायची आहे, एकनाथ शिंदेंचं वक्तव्य। सुनेत्रा पवार बारामतीकरांच्या मनामनातल्या सुनबाई, त्या बाहेरच्या नाहीत। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा शरद पवारांवर हल्लाबोल। कारखाना चालवता येत नाही आणि खासदार व्हायला निघाले। चांगल्या साखर कारखान्याचं त्यांनी वाटोळं केलं। अजित पवारांचा विशाल पाटलांवर हल्लाबोल। लोकांचा आम्हाला मिळणारा प्रतिसाद पाहून अजित पवारांचा तोल जातोय, आता द्रौपदीपर्यंत पोहोचले। जयंत पाटलांची अजित पवारांवर टीका। वंचितच्या प्रफुल्ल लोढा यांची जळगावमधनं माघार। अर्ज दाखल करण्यापूर्वीच उमेदवारी मागे घेतली, जिंकण्याचा विश्वास नाही म्हणून माघार। लोढांची प्रतिक्रिया। रोहिणी खडसेंनाही भाजपमध्ये आणण्याचा प्रयत्न सुरू। भाजप उमेदवार रक्षा खडसे यांचं विधान, तर मी शरद पवारांच्या राष्ट्रवादी सोबतच राहणार। भाजपच्या ऑफरवर रोहिणी खडसेंचं उत्तर। उत्तर मध्य मुंबईच्या जागेसाठी भाई जगताप आग्रही। काँग्रेससाठी 43 वर्ष दिली आहेत, त्यामुळे उमेदवारीसाठी माझे प्रयत्न, भाई जगताप ठाम। भाजपकडनं नारायण राणेंना रत्नागिरी सिंधुदुर्गातनं उमेदवारी जाहीर। शिवसेनेच्या किरण सामंतांकडनं माघार। राणेंचं काम करू, उदय सामंतांकडनं स्पष्ट। वाढवण बंदराच्या उभारणीचा निर्णय लोकहिताचाच। मुंबई हायकोर्टाकडनं राज्य सरकारचा दावा मान्य। प्रकल्पाविरोधातील सर्व याचिका फेटाळल्या। ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट प्रकरणी सुप्रीम कोर्टातील सुनावणी पूर्ण। सुप्रीम कोर्टानं निर्णय राखून ठेवला। निवडणूक प्रक्रियेला काही तास शिल्लक। शुगर वाढावी म्हणून केजरीवाल तुरुंगात आंबे, मिठाई आणि बटाटे खातात। कोर्टात ईडीचा आरोप। दिल्ली हायकोर्टानं केजरीवालांचा डाएट चार्ट मागवला। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।